दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर भिसे कुटुंबियांनी मात्र आक्षेप घेतलाय। आम्ही पैसे देत होतो, सीसीटीव्ही तपासण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आम्ही 3 लाख रुपये भरायला तयार होतो असंही कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, म्हणून आम्ही या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो होतो असं या कुटुंबियांनी म्हटलंय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधला अहवाल जो त्यांनी तयार केलाय तो वाचला, बघितला? वाचला। काय म्हणणं आहे या अहवालाबद्दल तुमचं? सगळं खोटं आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे। आमची लढाई ना त्या दिवसासाठीची होती, ना की आधीचं जे घाई झाले ना त्याच्यासाठी नव्हती, त्या दिवसासाठी होती। आमचा प्रॉब्लेम काय होता, त्या दिवशी 2-3 तासामध्ये आम्हाला ट्रीटमेंट नाही भेटली। पेशंट समोर तुम्ही 20 लाख रुपये सांगितले, 10 लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितले, ते त्या दिवसाचं चाललंय ना आमचं। ते तुम्ही ना वेगळीकडेच प्रकरण नेताय, ते दिशाभूल करताय तुम्ही माणसांची की आधीचं असं होतं तसं होतं, तसं काहीच नव्हतं। आमचं त्या दिवसासाठीच आमची लढाई चालली आहे ना। तुम्ही 10 लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितलेच होते, बोलला तुम्ही आमच्याकडे कधी आला नव्हता। आमच्याकडे त्याचा प्रूफ आहे की आम्ही आधी गेलेलो, आणि ते बोलतात 7 दिवसांनी फॉलोअपला यायला सांगितलं। इथे डेट पण दिलेली आहे फॉलोअपची, 2 एप्रिलला बोलवलं होतं, आणि एवढं पण सांगितलं होतं की जर ब्लिडिंग वगैरे काही झालं किंवा काही त्रास वगैरे वाटला तर तुम्ही डायरेक्ट ॲडमिट होऊ शकता, आणि हे रिसिट दाखवून तुमच्यावरती उपचार चालू होतील। आमचं त्या दिवसासाठीचं आहे। जर तुम्हाला एवढंच हे खोटं वाटत असेल ना, त्या दिवसाची सीसीटीव्ही फुटेज घ्या, माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला। विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका। आमचं त्या दिवसासाठीचं भांडण चाललेलं आहे की आमच्या 2-3 तासामध्ये आमच्या रुग्णाला काही उपचार भेटले नाही। तुम्ही त्याच्यासमोर पैशाच्या गोष्टी सांगितल्या, त्याचा बीपी शूट झाला, एवढ्या सगळ्या क्रिटिकल कंडिशन झाल्यात, आणि एवढं सगळं आम्हाला सफर करायला लागलं। यामध्ये ते असं देखील म्हणतात, सदर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती। या संदर्भात त्यांनी तुम्हाला माहिती दिली होती, ते क्रिटिकल आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। म्हणजे ही प्रेग्नन्सी लेखी सांगितलं का कुठे काय? लेखी सांगितलं होतं का कुठे काय त्यांनी? म्हणजे दादा तुम्ही तिथं होता, सगळे हे बरेच आरोप तुम्ही सगळे वाचलेत ना? हो, त्याच्यामध्ये ना त्यांनी इथं असं आक्षेप आहे तुमचा? हां, त्याच्यामध्ये लिहून पण दिले त्यांनी। 28 मार्चला तुम्ही सकाळी 11:30 सदर तुम्ही तिथं त्या लेबर रूममध्ये आले नव्हते, स्पष्ट त्यांनी तिथे लिहिले। तुम्ही होता तिथं? मी स्वतः तिथं होतं, रिसीट पण आहे, पैसे मी पे केलेले तिथं। हॉस्पिटलच्या या सगळ्या अहवाल दिशाभूल करणार आहे असा आरोप त्यांच्यावर आहे। त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज असेल, त्यांनी पैसे भरलेले आहेत, आणि त्यांच्याकडे काही पुरावे आहेत ज्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना 2 तारखेला म्हणजे अर्थात 2 एप्रिलला पुन्हा एकदा उपचारासाठी बोललेलं होतं। मात्र त्याच्या अगोदरच सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल झाली, आणि त्यामुळं त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं। मात्र 10 लाख रुपये भरता आले नाही, त्यामुळं त्यांना उपचार त्या ठिकाणी मिळाले नाहीत, आणि याच अभावी त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।